नमस्कार. बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत. बातमी आहे अपघातासंदर्भातली. मनमाडच्या रेल्वे रुळावर माल ट्रक कठाडा तोडून खाली पडली. मनमाडची रेल्वे वाहतूक कोलमडली. मनमाड येवला रोडवर अनकवाडी शिवारात मालवाहू ट्रक थेट रेल्वेच्या उड्डाणपुलाचा कठाडा तोडून पुलावर पडल्याने मनमाड पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण बुलेटिन 13 न्यूजवर पाहत आहोत. येवला मनमाड रोडवर मनमाड उड्डाणपुलाजवळ असलेल्या अनकवाडी या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाच्या मनमाडच्या दिशेने जात असलेल्या मालवाहू ट्रक नियंत्रण सुटल्याने पुलाचा कठाडा तोडून हा ट्रक थेट रेल्वे रुळावर पलटी झाला आहे. परिणामी मनमाड पुणे रेल्वे सेवा ही विस्कळीत झाली आहे. मनमाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली असून मात्र रेल्वे सेवा वाहतूक अद्यापही विस्कळीत असून रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. बुलेटिन 13 न्यूजसाठी मनमाड ब्युरो विलास कांबळे. एक कोल्ड्रिंकचं मालवाहू गाडी आहे ती येवल्याकडनं मालेगावकडे जात असताना अनकवाडी ब्रिज आहे रेल्वेचा, त्या ब्रिजवरती कठड्याला धडकून पहिल्यांदा मध्यभागी कठडा धडकली, पुढे आली आणि दगडाची भिंतीचा कठडा तोडून ते खाली आलेली आहे. साधारणतः 25% जो ट्रकचा पाठीमागील भाग आहे तर तो रेल्वे ट्रॅकवर आहे, अपलाईनवर येते आहे. तर ते रेस्क्यू चालू आहे आणि क्रेनच्या मदतीने तो बाजूला करण्यात येत आहे. पण ऑलरेडी एक कठडा वरचा जो डिस्लोकेट झालेला आहे, रेल्वे प्रशासनाला तशी माहिती दिलेली आहे. आमचा बंदोबस्त आहे आणि सध्या सर्व मनमाड पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि आम्ही स्वतः या ठिकाणी बंदोबस्त करतो. सर, ट्रॅफिक डायव्हर्ट केलं का? अद्याप तो ट्रॅफिक यासाठी डायव्हर्ट केलं नाही की कारण रस्त्यावर कुठलाही वाहन पडलेलं आहे अपघातग्रस्त, ते खाली पडलेलं आहे. पण जर यांना रात्रीच्या वेळी जर तो डिस्लोकेट झालेला जो कठडा आहे ज्याचा तोल ढळलेला खाली धडकेमुळे, ते जर रात्री जर त्यांना आपत्कालीन पथकामार्फत दुरुस्त करायचं असेल तर त्यांच्या माहितीप्रमाणे त्यानुसार आम्ही मान्य वरिष्ठांच्या आदेशाने ट्रॅफिक डायव्हर्जन करण्याची तजवीज ठेवली. कोणी जखमी झालंय काय याच्यात? नाही, ड्रायव्हरनं उडी टाकली अशी माहिती आहे. ड्रायव्हर इथं नाही आहे आणि कोणी जखमी नाही, जीवितहानी नाही आहे अथवा कोणी जखमी नाही आहे. वेळा दुरुस्त होईल याच्याबद्दल तुमच्याशी प्रशासनाने काही रेल्वे आता दोन्ही साईडनं क्रेन मागवलेले आहेत. एकदा क्रेन आल्याने जो 25% भाग आहे पाठीमागचा जो ट्रकचा रेल्वे ट्रॅकवर आहे तो पुढे गेला की रेल्वे लाईन सुरू होईल. फक्त त्यांचं असेसमेंट करायचं आहे की तो वर जो कठड्याला धक्का बसलेला आहे तो कठड्या तसाच ठेवताना त्यांना लाईन चालू करता येईल का नाही ते त्यांनी ठरवायचं आहे. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी ठरवतील त्याप्रमाणे आम्ही त्यांना बंदोबस्त करता रिस्पॉन्ड करत आहोत. ओके सर.